जबरदस्त आहे अक्षय बोडरे निमगाव मगराचा यावेळेस पहिलाच बॉल विरुद्ध दिशेला खेळलेला फटका बैठक शॉट इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय आणि इथे गोलंदाजाला दाखवलेलं आसमान इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय। गोलंदाज संतोष नलवडेवरती केलेलं आक्रमण संतोष वरती झालेला आघात इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय। आघाडीच्या गोलंदाजांवरती आक्रमण पुन्हा एकदा विरुद्ध दिशेला खेळ करतो अक्षय बोडरे। तुम्ही अनेक स्पर्धेमध्ये अक्षय बोडरेला बघितलेलं आहे तर अक्षय बोडरे एक टेनिस क्रिकेट मधलं खूप मोठं नाव आहे निश्चितच आपल्याला इथे बघायला मिळतंय। अतिशय आक्रमक भूमिका आपल्याला इथे मैदानावरती बघायला मिळते। सुरुवातीला हलकसं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं होतं परंतु या वादळाने चक्रीवादळामध्ये रूपांतर केले। यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पुलचा फटका तिथे मैदानाच्या आतमध्ये पाठीमागे कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता चेंडू गवत कापत सरळ जातो सीमारेषा पार खणखणीत चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये। ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग आपल्या समोर जोडलेले आहेत। खरतर करमाळा तालुक्यातील एकमेव मानाची स्पर्धा कर्मयोगी चषक जेऊर JPL करमाळा तालुक्यात बंद पडलेलं क्रिकेटला पुन्हा नवी उजाळा देण्याचं काम इथे कर्मयोगी चषकाच्या कमिटीने केले। अशा अनेक कमेंट आपल्याला इथे बघायला मिळत आहेत। यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय अक्षय मैदानावरती बरसतोय। अक्षय बोडरे या मैदानाचा राजा होतोय आज मैदानावरती बरसलेला आहे। खणखणीत चौकार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये वसूल करतायत। 40वा षटक क्रमांक 2 मैदानावरती मार्गस्थ आहे। अक्षरशः सुरुवातीला आपण पाहतोय हलकासा पाऊस होता परंतु आता हा पाऊस रौद्र रूप धारण करतोय। इथे आपण पाहतोय इथे अक्षय सीधा साधा अक्षय दाखवतोय आसमान गोपाल मालकला दाखवलेला आसमान इथे मैदानाच्या आतमध्ये दिवसा ढवळ्या चांदणं दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये। ग्रामपंचायत सदस्य वांगी समाधान देशमुख यांच्या वतीने या षटकारासाठी पारितोषिकाची घोषणा होती आहे। 100 रुपये अक्षयच्या प्रत्येक षटकारासाठी। आणखीन एक माळशिरस तालुक्याची टीम तुम्हाला बघायला मिळेल। यावेळेचा बॉल पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा बाहेर फेकून देतोय लाल बुंद तोफेचा गोळा शिव छत्रपतींचा छावा बाबा इथे मिळतील 6 धावा षटकार। जबरदस्त फटका इथे मैदानाच्या आतमध्ये। डीजे ऑपरेटर जे आपल्याकडे ट्रान्स आहेत ते वाजवणं अपेक्षित आहे। षटकारा बरोबरीत इथे धावफल काळामध्ये इथे तुम्हाला करमाळा तालुक्याचा महाकरंडक बघायला मिळेल। यावेळेचा बॉल क्लिक ऑफ द रिक्स क्लिक केलाय आणि अक्षय बोडरेच्या बॅट मधून इथे हवाई सफर मैदानावरती दिवसा ढवळ्या इथे चांदणं दाखवलंय गोलंदाजाला। षटकारा बरोबरीत इथे धावफलकावरती 68 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत। सोलापूर जिल्ह्याचा टायगर इथे मैदानाच्या आतमध्ये अक्षय बोडरे ऑन फायर इथे मैदानाच्या आतमध्ये। जबरदस्त मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते। पुन्हा एकदा यावेळेस स्पर्धेतील काही क्षणचित्रे आपण या ठिकाणी कैद करणार आहोत। खरं तर आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे। ड्रोन सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळत आहे। यावेळेचा बॉल आडव्या बॅटने फटका फ्लॅट षटकार इथे मैदानावरती बघायला मिळतोय। अक्षय बोडरे फक्त एकच नाव या मैदानावरती आज घोंघवत आहे अक्षय बोडरे ऑन फायर इथे मैदानावरती। अक्षय बोडरेसाठी बरीचशी पारितोषिक आहेत त्याच्या षटकारासाठी। प्रेक्षक कळवत आहेत की 1 नंबर मॅच लावली आयोजकांनी। काटेकी टक्कर इथे तुम्हाला मैदानावरती बघायला मिळेल। पहिलीच मॅच रंगतदार आहे। यावेळेस आणखीन एकदा खिलाडी के मस्तक पे दस्तक 6 धाब्यांची मोहर इथे मैदानाच्या आतमध्ये अक्षय
लावतोय मैदानाच्या आतमध्ये या षटकारा बरोबरीत अक्षयच्या धावा जमवतो इथे 49 धावा. 16 चेंडू मध्ये 49 धाब्यांवरती अक्षय मैदानावरती खेळतायत. धावफलकावरती 81 धाबा. काय बॅटिंग केली अक्षय बोडरे. खरं तर अक्षय बोडरेचा फॅन्स फॉलोअर्स का विचारत होता. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल गॅप मध्ये खेळलेला फटका कॉर्नरच्या डोक्यावरून हा चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार आणि याच बरोबरीत आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक. इथे एकदा जोरदार टाळ्या वाजवा अक्षयसाठी. अक्षय बोडरे अर्धशतक झळकवतोय मैदानावरती. अक्षय बोडरेने या स्पर्धेमध्ये अर्धशतक आपल्या नावावरती नोंदवलंय. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. तिथे पंचांकडे हलकीशी अपील तिथे मैदानावरती बघायला मिळते. डॉट बॉल बरेच वेळानंतर तिथे प्राप्त होतोय मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच बिग फाईट आपल्याला इथे बघायला मिळते. यावेळेस समोरच्या बाजूने हाय अँड हँडसम जिथे आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक थांबलेत विष्णू शिंदे साहेबांना सलामी देणारा हा एक जबरदस्त स्ट्रोक. खणखणीत षटकाराने ते षटकाराने धावफलक पुढे जाईल. 91 धाबा. नॉट आउट 91 धाबा केल्यात. एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा या खेळाडूंसाठी. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 92 धाब्यांची आवश्यकता इथे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच. जीएस हराळबाडी टीमला 92 धाब्यांची आवश्यकता मैदानावरती आहे. जबरदस्त मॅच इथे बघायला मिळते प्रेक्षकांना. आज जेऊर प्रीमियर लीग 1 लाख रुपयांचं